नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। तर आपल्याकडे हा मित्रांनो 3 HP सोलर पंप प्रमाणे तुम्हाला एवढंच म्हणणं आहे की ह्या ठिकाणी माकडाने उडी मारलेली आहे, तर ह्या ठिकाणची थोडी प्लेट खालून झुकलेली आहे। तर कंपनीला आपण फोन केला होता, तर कंपनीचं असं म्हणणं आहे की हे फिजिकल डॅमेजमध्ये येतो म्हणते। तर फिजिकल डॅमेजमध्ये म्हणजे स्वतः केलेले आपण हे मित्रांनो, तर बंदराला तर आपण इथे उडी मारायला सांगितली नाही मित्रांनो। थोडक्यात कंपनीचं असं म्हणणं आहे की जर का हे तुमची जनावरांनी नुकसान केली तर तुम्हाला याची काहीच भरपाई मिळणार नाही, असं एकंदरीत कंपनीचं म्हणणं आहे मित्रांनो। तर हा पहिला प्रॉब्लेम झाला। आणि दुसरा प्रॉब्लेम, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत मित्रांनो, तर वारा वादळ येतो, त्याच्यासाठी आपल्याला इथे ह्या ठिकाणी एक हे लावलेलं आहे। तर इथे स्पष्ट लिहिलेलं आहे मित्रांनो की उन्हाळ्यामध्ये याला तुम्ही 90च्या अँगलमध्ये ठेवा म्हणून। तर हे करण्यासाठी तुम्हाला मित्रांनो हे नट बोल्ट तर लूज करावे लागतील पॅनल झुकावासाठी। तर हे नट बोल्ट लूज करायला सुद्धा खूप प्रॉब्लेम आहे। आणि ह्या ठिकाणी जो हा नट आहे मित्रांनो, हा सुद्धा लूज करावा लागतो। तर हाच ह्या दुसऱ्या खांबावरचा नट आपला, हा जो नट आहे मित्रांनो, हा स्लिप झालेला आहे आतमधून। तर याला थ्रेड पाडून याला व्यवस्थित करावा लागतो। तर कंपनीला हा पण सांगितलं होता, तर कंपनीने आता पूर्ण 20 दिवस झालेले आहेत मित्रांनो, कंपनीकडून अजून आपल्याला मदत मिळाली नाही। तर माझा कंपनीला एवढंच म्हणणं आहे मित्रांनो की जर तुम्ही हा अशा पद्धतीचा स्ट्रक्चर देत असाल तर तुम्ही शेतकऱ्याला वेळोवेळी मदत करा। हा स्ट्रक्चर काही कामाचा नाही मित्रांनो। थंबनेल मध्ये जसं तुम्हाला सांगितलं आहे की जर का ह्या ठिकाणी माकडाने उडी मारली तर ह्या ठिकाणी जर का आडवा अँगल लावलेला असता ह्या ठिकाणी, तर याच्यावर काहीच दबाव पडलेला नसता मित्रांनो। फक्त हे 2 साईडला अँगल दिलेले आहेत आणि ह्या साईडवर हा पूर्ण पॅनल इन्स्टॉल केलेला आहे। तर याला एकही असं साईडने अँगल नाही जो आपण रेग्युलर स्ट्रक्चर पाहतो सिंगल खांबावरचा। तर याला विचार करा काय सपोर्ट आहे मित्रांनो। आणि हा जर असा निवडत असाल तुम्ही हे, जेणेकरून स्ट्रक्चरचा थोडं निरीक्षण बारकाईने करा समोरच्या दृष्टिकोनातून, तर तुम्हाला हा स्ट्रक्चर काही कामाचा नाही। जर कंपनीचं असं म्हणणं आहे की तुम्ही 90च्या अँगलमध्ये हा पॅनल झुकवा, तर तुम्हाला मित्रांनो नटबोल्ट सुद्धा लूज करावं लागतील, जेणेकरून आपण वारा वादळ याच्या खालून बायपास झाला पाहिजे। नाहीतर जर तुम्ही अशाच 30 अँगलमध्ये ठेवाल तर वाऱ्याने हा पूर्ण स्ट्रक्चर खालून सुद्धा तेवढा पाहिजे तेवढा खाली गेलेला नाही, स्ट्रक्चर पूर्ण वाऱ्याने बाहेर निघून जाईल मित्रांनो। नुसतं सक्ती करून काही चालणार नाही, सक्तीकडून आपल्याला मदत पण भेटली पाहिजे। तर फक्त विचारतात की तुमचा पंप बंद आहे का, त्यांना पंप बंद नाही पाहिजे मित्रांनो। पंप जरी बंद असेल तर लगेच मदत करतील, कंट्रोलर प्रॉब्लेम असेल कंट्रोल देतील, पण बाकीच्या गोष्टी ह्या शेतकऱ्यांना 5 वर्षाची तुम्ही प्रोडक्टची वॉरंटी देता, 5 वर्षांमध्ये याला काही प्रॉब्लेम आला तर हा सुद्धा करून द्या, असं माझ्या शक्तीला विनंती आहे। नाहीतर शक्ती कंपनी निवडून काही फायदा नाही। शक्तीला खूप वाटतो मित्रांनो की आमचा ब्रँड आहे एक नंबर, कंपनी लोक बिना चांगल्याने निवडतात, पण तुम्ही जर खालच्या लेवलला जाऊन बघितला ना मित्रांनो, याचा जरी विचार केला आपण, आपल्याला आधी वाटत होता की थोडा इम्प्रूव्हमेंट पॅनलमध्ये केला, हे पॅनल आपल्याला असं वाटत होतं की बायोफेशियल आहेत म्हणून, पण हे बायोफेशियल नाही आहेत मित्रांनो, हे मोनोपर्क हाफकटमध्ये आहेत। बायोफेशियल शेतावर सुद्धा काही कामाचा नाही आहे। एका अर्थाने आपण विचार केला तर हे मोनोपर्कमध्ये येतात पॅनल, थोडे ॲडव्हान्स पॅनल आहेत, पण पॅनलची क्वालिटी थोडं नाजूकच वाढतं आता। कारण ह्या ठिकाणी माकडाने उडी मारल्यामुळे हा इथून चेपकला, तर विचार करू आपण। आणि थोडे पाहायला पण बेंड वाटतात हे पॅनल। आणि जे बाकीचे पॅनल आहेत मित्रांनो, ओसवाल वगैरेचे पण आपल्या इथे जवळच ओसवालचा लावलेला आहे, त्याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे। त्याचे पॅनल एक नंबर क्वालिटी आहे मित्रांनो, काही अडचण नाही त्या पॅनलला। आणि कंपनीला माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही स्ट्रक्चरमध्ये इम्प्रूव्हमेंट करा, कारण काय हे तुम्ही जर तिथे ऑफिसमध्ये बसून काय समजणार आहे तुम्हाला, तुम्ही शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन विचार करा की काय क्वालिटी आहे आणि कशामुळे काय प्रॉब्लेम येऊ शकतात। कंपनी मित्रांनो पैशाचं बजेट कमी झालं पाहिजे म्हणून काही गोष्टीमध्ये इम्प्रूव्हमेंट करते, पण ह्या आपल्याला खूप त्रासदायक आहेत दुसऱ्या याच्यासाठी। एखाद्या जनावराने वगैरे हे केलं तर खूपच हिसका वाटतो हा याच्यामुळे। तर तुम्ही याच्यामध्ये काहीतरी सुधारणा करा, नाहीतर शेतकरी बांधवांनो यापुढे शक्ती कंपनी निवडू नका। जर हा स्ट्रक्चर तुम्हाला असा मिळत असेल तर, बाकी सर्व्हिस देतोय याचा अर्थ असा नाही की हे एकदम सामान हे करेल। आणि कंपनीला असं वाटतोय मित्रांनो की आमची एकदम ब्रँड कंपनी आहे तर लोक निवडतात म्हणून,
पण तुम्ही जर आजूबाजूच्या जाऊन विचार केला ना थोडा शेतकऱ्यांच्या जिथे कुठे स्ट्रक्चर लागलेला आहे हा नवीन पद्धतीचा स्ट्रक्चर, जुना स्ट्रक्चर काही प्रॉब्लेम नाही, जुना स्ट्रक्चरचा 5 HP चा आपल्याकडे व्हिडिओ अपलोड केलेला आहे, छान स्ट्रक्चर आहे, काही अडचण नाही. पण याच्यामध्ये खूपच तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे समोर. ज्याच्याकडे तर जनावरांचा जास्त प्रादुर्भाव आहे त्यांनी हा निवड करू नका.